सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर चला दुपारचे 4 वाजलेले आहेत। तर चला म्हणलं काहीतरी थोडंसं थंड बनवावं। तर सोहम म्हणत होता ज्यूस काहीतरी बनव, तर त्याच्यासाठी मी ज्यूस बनवायला घेतलेला आहे। तर आपल्याला खरबूजचा ज्यूस बनवायचा आहे। तर चला मी दाखवते तुम्हाला। तर चला इकडे मी घेतलेला आहे ज्यूस बनवण्यासाठी खरबूज। 2 दिवस झालेले होतं खरबूज आणून फ्रीजमध्ये ठेवलेले होते। त्याचं काय म्हणजे खाणं पण होत नव्हतं आणि काहीच नव्हतं। मग ह्यानी सारखं ड्युटीला जायचं, मला एकटीला सरायचं नाही। मग म्हणलं चला त्याचा ज्यूसच बनवूया। तर इकडे मस्त असं कापून घेतलं, छान बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि मिक्सरवर आपल्याला बनवायचं आहे। तर बघू शकता इकडं तर चला इकडे आपला ज्यूस रेडी झालेला होता आणि हे पण आलेले होते। तर तर चला आता मी व्हिडिओला पुन्हा सुरुवात केलेली आहे। तर बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये 8 वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे बाकी आहे अजून करायचा। तर थोडा उशीर झालेला आहे स्वयंपाकाला। तर आता मी सुरुवात करणार आहे। तर काही नाही, साधं आपलं रस चपाती बनवणार आहे। तर चला व्हिडिओ माझे रोज तुम्हाला 11 वाजता येत जातील। तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघत जा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक वगैरे करत जावा। तर चला आता इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ येणार आहेत लग्नाचे। तर लवकरच आम्ही आता उद्या सोमचा शेवटचा पेपर आहे। तर पेपर उद्या संपणार आहेत त्याचे। तर पेपर वगैरे संपल्याच्यानंतर मग आम्ही परवा दिवशी गुरुवारच्याला जाणार आहोत गावाला। तर चला आता स्वयंपाक करते कारण उशीर झाला। हे पण नाही, सोम पण नाही घरामध्ये गेलेला आहे बाहेर। तर येईन तो पण आता। चला मग तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक बनवून घ्यावा। तर चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत जावा। तर चला इकडे मी घेतलेलं आहे पीठ तिंबायला टोपलं, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे। तर इथं आता मी कणिक चाळून घेत आहे टोपल्यात। जास्त काही बनवायच्या नाहीत, थोड्याच बनवायच्या आहेत पोळ्या आपल्याला, म्हणजे चपात्या। तर बघू शकता तुम्ही इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे। थोडंसं तेलाचा वगैरे हात लावून ठेवलेला आहे। तर कारण म्हणलं थोडा वेळ भिजू द्यावी कणिक आणि नंतर चपात्या कराव्या, कारण नरम होतात चपात्या, म्हणून मी कणिक भिजून ठेवलेली आहे। चला तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त अशी काकडी चिरून घेतलेली आहे। तर काकडीची भाजी बनवणार आहे। तर इथं लसूण घेतलेला आहे, थोडासा कुटून घेतलेला आहे बारीक, आणि कोथिंबीर। काय नाही, साधी सिंपल आपल्याला काळ्या मसाल्यातली बनवायची आहे काकडीची भाजी। तर चला इकडं कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्याकरता, आणि आता तेल टाकून घेते त्याच्यात। तर म्हणलं रस तर बनवायचा आहे, तोंडी लावण्यासाठी काहीतरी बनवावं। तर फ्रीजमध्ये बघितलं तर काकडी होती, तर म्हणलं चला काकडीची भाजी बनवूया। तर खूप छान होती काळ्या मसाल्याची काकडीची भाजी। थोडंसं तेल कमी वापरायचं, कारण काकडीच्या भाजीला थोडं तेल तेल होतं ना, त्यामुळं मग थोडीशी कमी वापरायचं तेल। 1 चम्मच टाकलेलं आहे तेल, बघू शकता तुम्ही इकडं। तर आता छान गरम होऊ द्यायचं, त्यानंतर मग जिरे मोहरी टाकायची। तर चला तेल गरम झालेलं आहे। तर थोडीशी मोहरी टाकलेली आहे, छान फुलू द्यायची मोहरी, आणि थोडीशी जिरे पण टाकायचे आहेत। जिरे पण छान फुलू द्यायचे, आणि लसूण कुटून घेतलेलं टाकायचं आहे, आणि कढीपत्ता छान तळू द्यायचा खरपूस रंगावरती आपलं लसूण। बघू शकता तुम्ही तळलेला आहे आपला लसूण। त्याच्यामध्ये टाकायचे आहे हळद, आणि थोडंसं धना पावडर, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि आता आपल्याला टाकायची आहे काकडी। तर फोडणी तर छान परतून घ्यायची आपल्याला काकडी।
ह्याच्यात लाल तिखट टाकायचं नाही अजिबात, आपल्याला काळ्या मसाल्याचीच बनवायची आहे. तर छान असं परतून घ्यायचं मस्त, कारण खूप छान होती भाजी काकडीची. छान असं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला इकडं टाकायचा आहे काळा मसाला. छान मस्त परतून घ्यायचा काळा मसाला टाकून. तर चला, छान परतून झाले. चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ आपण. चवीनुसार मीठ पण छान परतून घ्यायचं, सगळ्या भाजीला लागते. आणि आता आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये हे टाकायचं, पाणी टाकायचं, कारण काकडी शिजेपर्यंत टाकायचं आहे पाणी, जास्त टाकायचं नाही. थोडंसंच टाकणार आहे पाणी, बघू शकता तुम्ही, एवढंच टाकायचं आहे. आणि मस्त असा भाजी आपली, थोडंसं गॅस वाढवते, थोडंसं उकळी फुटेपर्यंत, पुन्हा नंतर कमी करते. तर मस्त अशी आपली काळी मसाल्यातली साधी सिंपल भाजी तयार आहे. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. तर चला स्वयंपाक आपल्याला बनून झालेला आहे. बघू शकता, इकडं रस बनून झालेला आहे, इकडे चपात्या पण बनून झालेल्या आहेत. मस्त अशी काकडीची भाजीसुद्धा बनून झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, छान झालेली आहे काकडीची भाजी. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, नंतर भाजी शिजत आल्याच्या नंतर टाकायचं. तर मस्त होती भाजी, सरभरीत आणि लपतपीत केलेली आहे भाजी. थोडंसं पाणी केले, जास्त केलेलं नाही, कारण सरायची नाही म्हणून. तर चला, रस केलेला आहे, चपात्या केलेल्या आहेत. तर चला आता घेतो आम्ही जेवण करून, कारण आबाळ वगैरे येण्याची शक्यता आहे, वारं पण सुटलेलं आहे. तर चला, या तुम्ही पण जेवायला. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर या जेवण करायला. बाय बाय सर्वांना.